थँक्यू सो मच. कसं असतं आपल्या आपल्या सगळ्या चित्रपटांमध्ये कसं खूप खूप चांगले कलाकार असतात, उत्तम म्युझिक देणारे असतात, चांगलं सेट डिझाईन करणारे असतात, त्याचबरोबर आम्हाला चांगलं दाखवणारे मेकअप आर्टिस्ट असतात, हेअर स्टायलिस्ट असतात, खूप सुंदर दिसणारे हिरोज असतात, त्याच्याचबरोबर खूप छान दिसणारे हिरोज असतात. मी दोघांनाही म्हटलं खूप छान दिसणारे हिरोज असतात. हिरोज छान दिसतील याची काळजी घेणारी एक हिरोईन सुद्धा असते, म्हणजे ती सुद्धा खूप सुंदर असते ऑब्व्हियसली. ऋतुजा शिंदे, प्लीज स्टेजवर. ऋतुजाचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तिची ही पहिली मराठी फिल्म आहे आणि तिनं फारच अप्रतिम काम केलंय आणि तिला खूप काही शिकायला मिळालं पहिल्या चित्रपटात आमच्याबरोबर काम केल्यामुळे. त्यामुळे हा तिच्यासाठी एक महत्त्वाचा पायरी म्हणूयात करिअरची, तिने आमच्याबरोबर काम केलं. मला असं सांग, जेव्हा तू डिसाईड केलंस की आपण ऍक्टिंग फील्डमध्ये करिअर करावं, ऍक्टिंग करावी, चित्रपटात काम करावं, तेव्हा तुला कधी असं वाटलेलं का स्वप्नात सुद्धा की तुला सिद्धार्थ आणि हेमंत बरोबर काम होईल? नाही, मला खरंच वाटलं नव्हतं की मला तुमच्या दोघांबरोबर कधी काम करायची संधी मिळेल. बट आय एम रिअली थँकफुल. आय वुड लाईक टू थँक प्रोड्युसर्स ऑफ दिस फिल्म, जाधव सर, श्रेयस मॅम, अँड ऑफकोर्स केदार सर, and yeah, of course both of you, because you guys supported me a lot and I'm really thankful for that. Yeah. हे सगळं चांगलं असताना सुद्धा एका गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे या सगळ्यांना एकत्र आणून यांना त्यांचं काम करून देणं आणि अख्ख्या टीमला एक दिशा देणं, म्हणजे डिरेक्शन देणं. आणि म्हणूनच आमचा डिरेक्टर केदार गायकवाड, त्याला मी स्टेजवरती बोलतो. ओके, केदारसाठी पुन्हा एकदा प्लीज ही त्याची सुद्धा पहिली मराठी फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर अँड आय थिंक ही हॅज डन अ ऑसम जॉब. त्यामुळे केदार, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. फर्स्ट फिल्म होती, याच्या आधी मी हेट स्टोरी 2 हिंदी फिल्म करून आलेलो होतो. खूप एक्सपेक्टेशन्स होत्या आणि ज्या प्रकारे मला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, प्रोड्युसर्स, ॲक्टर्स ऑर टेक्निशियन्स, आय थिंक सुपर टीम आमची जेल झालेली होती. असं मी तरी गेल्या 15 वर्षात एवढी जेल होणारी टीम बघितली होती. थँक्स टू ऑल माय टीम मेंबर्स, प्रोड्युसर्स, एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमची ही जी टीम आहे ऑनलाईन बिनलाईन, त्यांचं ॲव्हरेज एज जर आपण काढलं तर ते साधारण 30 पर्यंत आहे. म्हणजे सगळेच तरुण आहेत, तरुणांनी तरुणांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवलेली ही फिल्म आहे. आणि ही फिल्म झाली नसती जर ती लिहिण्यातच आली नसती. त्यामुळे या सिनेमाचे लेखक हेमंत ऐदलाबादकर यांना मी स्टेजवर बोलवतो. हेमंत दादा, कसं वाटतंय तुला? मला अतिशय छान वाटतंय. याच्या आधी जे खूप सिनेमे लिहिले ते सगळे नवरा बायको आणि मेवणी आली, धमाल उडाली, किंवा गावामध्ये तुकाराम नावाचा तरुण राहत असतो, याच्यामध्ये सगळं काही फिरत होतं. आणि हा सब्जेक्ट मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स का कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये एक मोठा लेख आला होता. संपूर्ण पेपर जर आपण उघडला तर जेवढा पेपर होईल तेवढा लेख होता. ज्याच्यामध्ये एक चित्र होतं, व्हिजिटिंग कार्डवर एक चित्र, की रांगोळीने असं फेसबुक लिहिलंय, एकाने नाकामध्ये सिगरेट घातली आणि त्यांनी तो ते शोषतोय. म्हणजे आपण किती ॲडिक्ट होत चाललोय हे सगळं दाखवणार ते होतं. आणि मला असं वाटलं की आपण जर महाराष्ट्र टाइम्समध्ये गेलो तर आपल्याला कॉलम सेंटीमीटरचा लगेच रेट सांगतो. त्यांना त्या विषयाला काय एवढं महत्त्व द्यावं असं वाटलं की संपूर्ण पेपर त्यांनी तो भरून टाकला. मी पुण्यात राहतो, पुणे मुंबईचा माझा प्रवास आहे. एक दिवस मला रविवारच्या दिवशी असं दिसलं 5 धारकांच्या डब्यामध्ये माझ्या समोर एक जण बसलेला, रिकामा होता डबा. त्यांनी मोबाईल काढला आणि तो काहीतरी काम करायला त्याच्यावरती. मी ते पाहिजे, म्हणजे ठीक आहे, याचं काम चालू. 10-10 मिनिटानंतर तो मोबाईल थोडासा असा झाला, तो मला दिसलं की मोटरसायकल काहीतरी घाटामधनं चालली. अरे हा गेम खेळतोय पाठी. म्हणजे कल्याण आलं, कर्जत आलं, त्याचा गेम चालू आहे, तो बाहेर बघायचा, नंतर सेट करायचं, ओके कल्याण आहे का, अच्छा कर्जत आहे का. असं करत करत आम्ही पुण्यापर्यंत गेलो. मध्ये ते लोणावळा गेलो, खंडाळा गेलो, एवढी सुंदर दरी वगैरे, त्याला काहीही दिसलं नाही. खडकीच्या आसपास त्यांनी तो मोबाईल बंद करून ठेवला. शिवाजीनगरला मी उतरलो, कोथरूडला घरी गेलो आणि पेन घेऊन हा सिनेमा लिहायला सुरुवात केली. आणि आता ह्या सगळ्यांची मोठ ज्यांनी घातली ते आमचे निर्माते, पुन्हा एकदा यंग निर्माते श्रेयस जाधव, आणि ज्यांचा आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी होता त्या आमच्या निर्मात्यांच्या मातोश्री नीता जाधव, आमच्या सहनिर्मात्या, आणि त्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि को प्रोड्युसर राजेश पिंजानी, हे सुद्धा आपल्यामध्ये. एक सरप्राईज आमचा प्रोड्युसर तुमच्यासाठी घेऊन आलाय की आपण आजपर्यंत हिंदीमध्ये रॅप सॉंग्स इतके ऐकले, आपण योयो हनी सिंगचे फॅन झालो, आपण त्याची गाणी सगळीकडे ऐकायला लागलो. आणि आता योयो हनी सिंग नंतर आमच्या मराठीमध्ये यो मधाळ राजा नावाचा श्रेयस जाधव आमचा. त्यामुळे तो एक सरप्राईज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ते सरप्राईज काय आहे हे शेवटचं गाणं तुम्हाला बघायला मिळेल.
सो ही अख्खी आमची टीम आहे. ऑफकोर्स आमच्या म्युझिक डिरेक्टरचा हा सोहळा आहे, पण त्याआधी आमच्या अख्ख्या टीमचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं. आणि आता ही आमची सगळी दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता ही टीम झाली. आता जो सोहळा आहे तो म्युझिक डिरेक्टर्सचा, आमच्या गायकांचा, आमच्या लिरिसिस्टचा यांचा आहे. त्यामुळे आता सर आपण प्लीज. या चित्रपटातलं ओपनिंग सॉन्ग हे काय असणार आहे हे तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलेलं आहे. माझं फेवरेट गाणं आहे. म्हणजे आपण जसं व्हॉट्सअपवरती चॅट करताना आपण कधी कधी मराठीत बोलतो, कधीतरी उगाच इंग्लिशमध्ये बोलतो. आपण मराठी कीबोर्ड कधी वापरत नाही, पण आपण इंग्लिश कीबोर्ड वापरून मराठीमध्ये बोलतो. आणि त्याचे सगळ्यांचे स्पेलिंग आता आपल्याला माहिती आहे की काय झालं, काय करतोय, कसं आहे, हे सगळं इंग्लिशमध्ये कसं लिहायचं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि तसाच्या तसा व्हॉट्सअप चॅट वाटावा इतकं सुंदर गाणं हे आमच्या म्युझिक डिरेक्टर्सने तयार केलं आहे. आणि ते आहेत ऋषिकेश दादा, सौरभ भालेराव आणि जसराज जोशी. या तिघांनाही मी स्टेजवर बोलवतो. सौरभने या सिनेमाचं बॅकग्राऊंड सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे हा युथफुल आपल्याला आवाज संपूर्ण सिनेमावर ऐकायला मिळणार आहे. हे गाणं जसराजनीच गायलंय आणि हे गाणं लिहिलंय वैभव जोशी यांनी. काय होतं ब्रीफ आणि कुठून आली ही आयडिया? खरं सांगू तर पहिलं वाक्य केदार आम्हाला जेव्हा भेटलं तेव्हा की कसं गाणं करायचं, तर आपला जो प्रोड्युसर आहे ना श्रेयस, त्याला बघून गाणं कर. आणि खरंच आम्ही त्याला बघून गाणं केलं की तो उत्साह पाहिजे, तो एक एज ग्रुप आहे, तो एक ते एक वेळ आहे, तसा उत्साह पाहिजे आपल्याला. आणि तेच ब्रीफ घेऊन आम्ही काम चालू केलं. गंमत म्हणजे आम्ही जॅमिंगला जेव्हा बसायचो तेव्हा वैभव आमच्याजवळ बरोबर येऊन बसायचा. त्यामुळे एक एक ओळ म्युझिकच्या चालीच्या एक एक ओळीबरोबरच गीत पण बनत गेलं. आणि आम्ही तेच जास्तीत जास्त प्रयत्न केला की या व्हर्च्युअल वर्ल्डमधल्या, या ऑनलाईन वर्ल्डमधल्या जास्तीत जास्त फ्रेजेस, जास्तीत जास्त कन्सेप्ट आम्ही याच्यात कशा वापरता येतील. आणि रॉक, रॅप, पॉप अशा जॉनरचं हे गाणं झालेलं आहे. आमचा एक मित्र आहे जॉश म्हणून, अभिषेक सिंग, त्यांनी रॅप केलेलं आहे याच्यात. पल्लवी परांजपे म्हणून एक पुण्यातली सिंगर आहे, तिने गायलेलं आहे. आणि ओव्हरऑल एक मजेदार एक्सपिरियन्स झाला असावा असं एक आशा. या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर, मेलडी किंग निलेश मोहरीर यांना मी बोलवतो. त्यानंतर हे गाणं ज्यांनी गायलंय प्रसंजित कोसंबी. आणि हे गाणं आणि इथून पुढची सगळी गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत मंदार सोळकर. गोंधळ म्हटल्यावर मलाही मी एक्सायटेड होतो, कारण का मी आजपर्यंत माझा लोकसंगीताचा बाज कोणीच ऐकला नाही आहे. लोकांना असं वाटतं की हा फक्त छान गुडगुड रोमॅन्टिक गाणी करतो, पण मला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं. माझ्या सगळ्या प्रकारच्या संगीतावर माझं प्रेम आहे. त्यामुळे मला कुठलंही गाणं मी करू शकतो हा मला विश्वास आहे. आणि तो विश्वास मला माझ्या लिसनर्सना द्यायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. तर ही संधी मला केदारनी आणि श्रेयसनी या फिल्ममध्ये दिली की एक गोंधळ करायला मिळाला. आणि तोही नुसता काहीतरी गिमिक करायचं म्हणून नाही आहे, त्यालाही कथा आहे, कॅरेक्टर ओरिएंटेड गाणं आहे. हेमंतवर आहे म्हटलं, हेमंतचं एक कॅरेक्टर आहे, व्यक्तिरेखा आहे, त्या व्यक्तिरेखेला जाणारं गाणं आहे. आणि ते काय येतं हे आता फिल्ममध्ये तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. पण पुन्हा गोंधळ म्हटल्यावर आवाज खूप महत्त्वाचा असतो. मुळात लिखाण मंदार सोळकरनी लिहिलंय, कशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे, ते कॅरेक्टर कसं आहे, ते कॅरेक्टर काय गाईल जेव्हा गाईल तेव्हा, हा विचार करून त्यांनी तो गोंधळ लिहिला. आणि प्रसेनजीतचा आवाज अशासाठी घेतला की कम्प्लीट गोंधळी जर आवाज घेतला असता तर तो हेमंतला स्क्रीनवर गेला नसता, कारण का हेमंत फिल्ममध्ये गोंधळी नाही आहे. जरी तो गोंधळ करत असला तरी तो गोंधळी नाही आहे. त्यामुळे त्याला सूट होणारा आणि लोकसंगीताचा बाज जो कॅरी करू शकेल असा आवाज हवा होता. आणि मला प्रसेनजीतची आठवण झाली. मी प्रसेनजीतला अनेक वेळा टी व्हीवर अशा पद्धतीची गाणी गाताना ऐकली आणि तो ते खूप त्याचा आवाज तसा नाही आहे, लोकसंगीताचा आवाज नाही आहे, त्याचा वैयक्तिक आवाज वेगळा आहे, पण तो तसा आवाज मोल्ड करून किंवा ट्विस्ट करून गाऊ शकतो. आणि ते खूप हार्डकोर फोकिश न वाटता एक त्याला एक मधली लाईन घेऊन ते गाणं गाऊ शकतो. त्यामुळे प्रसेनजीतची निवड केली.